नमस्कार। आज अधिवक्ता परिषद अलिबाग यांच्यातर्फे मला इथे कुळ कायद्यासंदर्भात बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी प्रथम अधिवक्ता परिषद अलिबाग यांचे आभार मानतो। मेडिकल भाषेत बोलायचं झालं तर मी काही MD नाही, MS नाही, मोठा सर्जन नाही, होमिओपॅथी प्रॅक्टिस करणारा साधा डॉक्टर आहे आणि मला इथे अधिवक्ता परिषदेने 2 शब्द बोलण्याची संधी दिली म्हणून त्यांचे विशेष आभार। आता माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, कुळ कायदा हा इतका मोठा विषय आहे की साधारण 24 तास जरी त्याच्यावर बोललं तरी देखील ते अपुरं पडेल। परंतु जेवढं वकिली क्षेत्रामध्ये असताना आपल्याला जास्तीत जास्त ज्या कलमांचा उपयोग होतो किंवा जी कलमं आपल्याला जास्तीत जास्त सतत लागत असतात त्या संदर्भात मी आपल्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो। हे प्रथम मला सांगू दे की कोणीही परिपूर्ण नसतो, तो कोणीही असो, आणि वकिली क्षेत्रात तर प्रत्येक वकील हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो असं मी तरी समजतो। त्यामुळे मी बोलतोय म्हणजे ते सगळं त्याचप्रमाणे अगदी 100% तसंच आहे असं नाही। काही माझ्याही कॉन्सेप्ट ज्या असतील त्या काही चुकीच्याही असतील, कदाचित त्या दुसऱ्या सिनियर वकिलांना त्याच्याबद्दल काही दुसरं मत असू शकेल, परंतु जे गेल्या 25 वर्षाच्या अनुभवातून मला ज्या काही गोष्टी समजलेल्या त्या मी तुमच्याशी शेअर करतो। आता मुळात कुळ कायदा हा जो कायदा आहे हा मला जास्त आपलं असं वाटतं, याचं मुख्य कारण आता नवीन वकिलांना कितपत माहिती आहे मला माहीत नाही, परंतु हा आपल्या मातीतला आहे। हा रायगड जिल्ह्यातला, विशेष करून अलिबाग आणि पेण तालुक्यातला त्याचा उगम आहे। ह्या कायदा जो काढण्यात आला याच्या मूळ स्थानी किंवा याचं प्रथम जो सुरुवात झाली हा या भागात सरीला शेतकऱ्यांचा जो संप झाला तिथे त्याचा उगम आहे। माननीय स्वर्गीय ॲडव्होकेट दत्ता पाटील तसेच माननीय श्री स्वर्गीय प्रभाकर पाटील यांचे वडील नारायण नागू पाटील यांनी उभारलेल्या शेतकऱ्यांच्या चळवळीत हा कायदा जन्माला आला। 27 एप्रिल 1933 रोजी सरी गावात 25 गावातील शेतकऱ्यांचा एक मेळावा झाला आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी ह्या इतिहासात भारताच्या पहिल्यांदा संप केला। हा शेतकऱ्यांचा संप होता, तो 6 वर्ष चालला। अजिबात तो संप मागे हटला नाही। खोत सावकार यांच्या विरुद्ध हा संप झाला आणि त्यापुढे हा कुळ कायदा जन्माला आला। त्यामुळे हा आपल्या या भागातला कायदा आहे। आता कुळ कायदा हा ज्यावेळी निघाला त्यावेळी मुंबई हा इलाका होता आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात असा 2 वेगवेगळ्या राज्यांमधला प्रांत सामील होता। आता हा इलाक्यामध्ये जर तुम्ही कुळ कायद्याचं पुस्तक उघडून बघितलं तर ॲप्लिकेबल टू महाराष्ट्र एरिया आणि ॲप्लिकेबल टू गुजरात असा वारंवार शब्दप्रयोग तिथे येतो। आता इथे सगळ्यांनी तो जॉली LLBचा सीन जर कोणाला सगळ्यांना माहिती असेलच की त्यात तो म्हणतो की चिकन होता तो एक है लेकिन खाने का अलग होता है और पहनने का अलग होता है। खाने का पहना तो तकलीफ, पहनने का खाया तो हजमा खराब। तसंच कुळ कायद्यातील ह्या तरतुदी ज्या गुजरातला लागू आहेत त्या आपल्याकडे लागू नाहीत। काही काही चांगल्या तरतुदी तिकडे आहेत पण आपल्याकडे नाही, आणि आपल्याकडे ज्या लागू आहेत त्या गुजरातला लागू आहेत। आता प्रथम आपण या कुळ कायद्याचा गाभा बघताना त्यातला कलम 2 मध्ये ज्या व्याख्या आहेत त्यांच्याकडे नजर टाक। आता तुम्ही मंडळी म्हणाल की आता व्याख्यांपासून सुरुवात करायला काय आपण प्राथमिक काय बिगरीत शिकणारे आहोत का, परंतु ह्या कुळ कायद्याच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या व्याख्यांमधूनच समजणाऱ्या आहेत, किंबहुना कुळ कायद्याचा अभ्यास करताना त्यातल्या व्याख्या फार महत्त्वाच्या ठरतात असं मला वाटतं। आता याच्यामध्ये सेक्शन 2 मध्ये व्याख्या आहेत। 2.1 मध्ये ॲग्रिकल्चरल म्हणजे ज्याला शेती म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे। त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर शेती, पीक पिकवणं किंवा गवत किंवा बागायती भागात गुरे चारणं किंवा काही भाग त्याचा राब वगैरे जो आपण शेती कामासाठी करतो त्याकरता कसवणूक करणं किंवा त्याकरता वापरणं ह्याला शेती असं संबोधलेलं आहे। पण याच्यामध्ये अलाइड परस्यूट्स म्हणजे
ज्या इतर गोष्टी आहेत, ज्याला जोडधंदे, त्यांचा समावेश होत नाही किंवा झाडं तोडणं वगैरे याचा समावेश होत नाही. ॲग्रिकल्चरिस्ट ह्या व्याख्येत जो स्वतः जमीन कसतो असा माणूस, मुंबईला राहतोय, इथे नोकरांनी जमीन कसली आहे पण त्याला ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट मिळतं, हा विषय वेगळा. परंतु ॲग्रिकल्चरिस्ट ह्या व्याख्येत कुळ कायद्यामध्ये जो स्वतः जमीन कसतो असा माणूस. त्यानंतर जोडधंदे, याच्यामध्ये दूध दुभतं, पोल्ट्री, गुरांची पैदास, गुरं चारणं अशा गोष्टी आहेत. त्या 2(2)A मध्ये, कलम 2(2)A मध्ये त्याची व्याख्या आहे. 2(5) मध्ये कल्टिव्हेशन म्हणजे लागवड कशाला म्हणतात त्याची व्याख्या आहे. अंग मेहनतीने स्वतः किंवा जनावर, यंत्र याच्या साहाय्याने जमीन नांगरणे किंवा तिची मशागत करणे किंवा कृषी प्रक्रिया करून जमीन उपजाऊ करणे याला कल्टिव्हेशन असं कुळ कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. 2(6) सेक्शन 2(6) मध्ये कल्टिव्हेशन पर्सनली, व्यक्तिशः कसणूक कशाला म्हणतात त्याची व्याख्या नमूद केली आहे की स्वतःच्या मेहनतीने कसणं किंवा स्वतःच्या कुटुंबातील कोणाच तरी एखाद्या सभासदाच्या मार्फत कसणं किंवा स्वतःच्या कुटुंबाच्या कोणत्याही व्यक्तीच्या देखरेखीखाली मजुरांकडून किंवा नोकरांकडून कसणूक करून घेणं याला कल्टिव्हेशन पर्सनली म्हटलेलं आहे. हे लक्षात घ्या की ह्याच्या ज्या व्याख्या आहेत या सगळ्यांचा उल्लेख पुढे प्रत्येक सेक्शनमध्ये आलेला आहे आणि मग तो सेक्शन बघताना आपल्याला परत त्या व्याख्यांकडे जायला लागतं. त्या कल्टिव्हेशन पर्सनलीमध्ये अजून एक परंतु काय की विधवा, अपंग, मानसिक किंवा शारीरिक रुग्ण, ज्याला अपंगत्व आहे असा, किंवा सैनिक यांनी नोकर, मजूर किंवा कुळामार्फत जरी जागा कसली तरी ती जागा त्यांनी पर्सनली कसली असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे एकत्र कुटुंबातील, दुसरं परंतु काय, एकत्र कुटुंबातील कोणत्याही सहभागीदाराने जर ती जागा कसली असेल एखाद्या सहभागीदाराने तरी तिथे संपूर्ण कुटुंबाने ती कसली असं धरलं जातं. 2(8) मध्ये जमीन शेतीसाठी वापरण्यात येणारी की पडीक, जी शेतीसाठी वापरण्यात येते परंतु जी पडीक ठेवली जाते आणि त्याच्यामध्ये शेतघर असेल त्या सगळ्यांचा समावेश हा जमीन या कॉन्सेप्टमध्ये, म्हणजे लँड विच इज लँड, तर शेतीसाठी वापरण्यात येणारी किंवा पडीक, शेतीसाठी वापरणारी पडीक ठेवलेली किंवा त्याच्यामध्ये असलेल्या शेतघरांचा समावेश होतो. व्यक्ती, पर्सन, याचा अर्थ एकत्र कुटुंबाचा देखील पर्सन म्हणून समावेश या कायद्यामध्ये आहे. 2(16) मध्ये खंड हा यातला एक महत्वाची गोष्ट आहे की खंड असल्याशिवाय कुळ आणि मालक हे नातं होत नाही. त्यामुळे खंडामध्ये कसला समावेश होतो, त्याच्यामध्ये रोख रक्कम, वस्तू स्वरूपात दिलेला खंड किंवा की जो कुळाने मालकाला जमिनीच्या कसणुकीचा मोबदला म्हणून द्यायचा असतो. मात्र त्याच्याकरता व्यक्तिशः जर काही अंगमेहनतीचं काम मालकाकरता कुळाने केलं किंवा त्या माणसाने केलं तर तो खंड धरला जात नाही, परंतु इतर गोष्टी ह्या खंड म्हणून धरल्या जातात. त्यानंतर 2(18) मध्ये कुळ पट्ट्याने जमीन धारण करणारी जी व्यक्ती आहे, ज्याला कलम 4 मध्ये कुळ म्हटलेलं आहे किंवा संरक्षित कुळ किंवा कायम कुळ, या सगळ्यांचा समावेश कुळ म्हणून केला जातो. हु इज द टेनंट, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या लोकांचा, पट्ट्याने जमीन धारण करणारी व्यक्ती, सेक्शन 4 मध्ये असलेला कुळ किंवा संरक्षित कुळ किंवा कायम कुळ, ह्या सर्वांचा समावेश होतो. आता कुळ कायद्याचा मुख्य जो, ज्याला आपण नायक म्हणायचा, तो कुळ, त्याच्याकरता कलम 4 मध्ये ते कुळ आहेत हे नमूद केलेलं आहे. आता कुळ म्हणून जी व्यक्ती असते याच्यात ती मुळात दुसऱ्याची जमीन कसणारी व्यक्ती, कायदेशीररित्या कसणारी व्यक्ती आणि जमीन मालकाने ती जमीन व्यक्तिशः कसत नसेल तर अशी जमीन कसणारी व्यक्ती, त्याच्यामध्ये पुन्हा तो मालकाच्या कुटुंबातील, जमीन मालकाच्या कुटुंबातील व्यक्ती नसावा आणि त्यांनी रोख रकमेत किंवा वस्तू रूपात त्या कसणुकीबद्दल मोबदला त्या ह्याला म्हणजे खंड त्या मालकाला द्यायला पाहिजे, पण तो मोबदला घेणारा नोकर नसला पाहिजे किंवा कुटुंबातील कोणाच्याही देखरेखीखाली मजुरी घेऊन काम करणारा नोकर नसला पाहिजे. अशी व्यक्ती कुळ असते. त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे कायदेशीर कसणूक. कित्येक वेळा आपण असं बघतो की एखाद्या जागेमध्ये दुसरा माणूस घुसतो आणि शेती, अशी खूप उदाहरणं प्रत्येकाच्या कडे येतात की पक्षकार येऊन सांगतो की साहेब आपल्या ताब्यात ती जमीन 25 वर्ष आहे, आपण ती ताबा घेऊन ठेवलेला आहे, आपण ती कसतोय,
म्हणजे कित्येक वेळा असं होतं की दादागिरीने जागा ताब्यात घेतल्या जातात. माणूस मुंबईला असतो, इथे कोण बघायला नसतं, अशा वेळी ती जागा दादागिरीने ताब्यात घेतली जाते. त्याला कुळ म्हणता येईल का? तर यातला कायदेशीररित्या कशणारे, कारण कुळ कायद्यामध्ये एक पर्टिक्युलर कलम आहे ज्याच्यामध्ये ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, मालमत्ता हस्तांतरण कायद्यामधील लीज हे तत्व कुळ कायद्याला लागू आहे. त्यामुळे उठला सुटला कोणी दुसऱ्या जागेत घुसला आणि मग तो कुळ म्हणून मला माना असं म्हणायला लागला तर त्याला कुळ म्हणता येणार नाही. हा महत्वाचा बारकावा यातला लक्षात ठेवण्यासारखा आहे. याच्या पुढे आपण सेक्शन 32 कडे गेलो की जो सेक्शन 32 हा कुळानी जमीन खरेदी करणे किंवा मानीव कुळ याला म्हणतात डीम परचेसर तो आहे. त्याच्या ठिकाणी कृषक दिन हा एक शब्दप्रयोग आहे. 1/4/57 हा कृषक दिन धरला जातो. आता कृषक दिन जो आहे या दिवशी म्हणजे हा कायदा आला त्यावेळी त्याच्यातला महत्वाचा मुद्दा हा होता की कृषक दिनी जो कुळ दुसऱ्याची जमीन पट्ट्याने धारण करून असेल किंवा मागाशी मी कुळ कायद्याची व्याख्या किंवा कुळ म्हणून जी नुकते सांगितली ती जर ताब्यात ठेवून असेल तर साधारण त्या दिवशी 1/4/57 ला रात्री 12:01 किंवा 1 सेकंदाने ती व्यक्ती त्या जागेचा कुळ म्हणून झाला किंवा तो डीम परचेसर झाला असं या कायद्याने मानलेला आहे. आणि हा फार क्रांतिकारक गोष्ट आहे. मुळात हा कायदा हा सोशल किंवा सामाजिक हित धोरण डोक्यात ठेवून केलेला आहे. त्यामुळे जर साधारण या कायद्याची सगळी तत्व बघितली तर जास्तीत जास्त हा प्रो कुळ आहे किंवा कुळांच्या बाजूने आहे. त्याच्यामध्ये एकंदर तरतुदी बघितल्या तर जास्तीत जास्त तरतुदी या मालकांच्या बाजूने नसून ती कुळांच्या बाजूने दिसतील. त्यामुळे हा जो काही कृषक दिनी कुळ मालक झाला हा ती पर्टिक्युलर जागा धारण करणारा माणूस डीम परचेसर झाला हा याच्यातला 32 मधला महत्वाची गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये 32 मधला हा कुळ मालक होण्याला अडसर असलेल्या काही गोष्टी आहेत. त्याच्यात 32 आता 32 चा पण विषय खूप वेळा आपण ज्युनियर वकील किंवा सिनियर वकिलांच्या समोर येत असतो की 32 नुसार विक्री स्थगित असते. कित्येक वेळा जर आपल्या वकील मित्रांनी बघितलं तर सातबाऱ्यावरती एखादी फेरफार असते किंवा बाजूला लिहिलेलं असतं कुळ श्री अमुक अमुक कंसात मालक विधवा विक्री स्थगित किंवा कुळ विधवा विक्री स्थगित किंवा 32 नुसार विक्री स्थगित आणि कंस. आता हे 32 काय भानगड आहे, का ती विक्री स्थगित असते किंवा काय त्यातला प्रकार आहे? तर 32 असं सांगतो की जमीन मालक दोन प्रकार आहेत. म्हणजे 32 मधला पहिला भाग जमीन मालकची डिसेबिलिटी किंवा असमर्थता आणि दुसरा भाग कुळाची असमर्थता. या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये. 32 च्या पहिल्या भागात जमीन मालक हा अज्ञान असेल किंवा ती विधवा महिला असेल किंवा मानसिक अथवा शारीरिक विकलांग असेल किंवा ती भारतीय सैन्य दलातील सैनिक असेल तर अशा व्यक्ती जर मालक असेल जागेची लँडलॉर्ड जमीन मालक तर त्या जमिनीचा जी काही विक्री आहे ही 32 नुसार डीम परचेसर किंवा कृषक दिनी ती विक्री झाली असं समजणं हे होत नाही, ती स्थगित होते त्याची डिसेबिलिटी संपेपर्यंत. आणि 32 चा दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये कुळ याच प्रकारे जर अज्ञान असेल, विधवा असेल, मानसिक अथवा शारीरिक विकलांग असेल, सैनिक असेल तर अशा प्रकारे त्याची डिसेबिलिटी संपल्याशिवाय तो ती खरेदी करू शकत नाही. म्हणजे दोन्हीकडे ती 32 समान प्रमाणे लागू आहे. आता ह्याप्रमाणे 32 नुसार जी स्थगित विक्री आहे ती उठत नाही का, त्याच्यानुसार विक्री होणार नाही का? तर होणार, परंतु त्यासाठी थोडासा कायदा तिथे तो स्ट्रिक्ट दिसतो किंवा जरा कठोर आहे. त्याच्यामध्ये जर मालक विधवा, शारीरिकदृष्ट्या विकलांग किंवा सैनिक, अज्ञान असेल तर असा मालक किंवा ती विधवा मयत होऊन तिच्या वारसांना मालकी हक्क प्राप्त झाल्यापासून किंवा तो अज्ञान सज्ञान झाल्यापासून किंवा मानसिक विकलांग असेल तो बरा झाल्यापासून किंवा सैनिक असल्यास तो सैनिक सैन्य दलातून निवृत्त झाल्यापासून किंवा त्याने नोकरी सोडल्यापासून कुळाने 1 वर्षाच्या आत ह्या प्रकारे त्या मालकास जमीन खरेदी करण्याची आहे अशी इंटिमेशन द्यायची असते लेखी. त्याचप्रमाणे न्यायाधिकरणाला देखील द्यायची असते. उलट जर कुळ विधवा किंवा अज्ञान किंवा
अशी विकलांग असेल किंवा सैनिक असेल तर ह्या वरती सांगितल्याप्रमाणेच ह्या कुळाचा देखील डिसेबिलिटी जी असते ती संपल्यापासून 1 वर्षात त्यांनी या मालकांना नोटीस देऊन आपली इच्छा प्रगट करायची असते. याच्यामध्ये हा जो 1 वर्षाचा कालावधी आहे याच्यावरती वेगवेगळ्या अथॉरिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. सुप्रीम कोर्ट काही ठिकाणी असं म्हणतं की 1 वर्षाचा कालावधी हा स्ट्रिक्टली पाहिला पाहिजे. 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर नोटीस पाठवली नसेल इंटिमेशन की मला ती जागा खरेदी करायची आहे कुळानी, तर ती विक्री रद्द होते. कित्येक कामात सिनियर वकिलाचा तो अनुभव असेलच की आपण अर्ज देतो 32 फ नुसार असलेली विक्री स्थगित विक्री उठवून आता आम्हाला आमच्या नावे करायला. काही वेळा मामलेदाराकडे त्याचा निकाल बाजूने लागतो, प्रांताकडे बाजूने लागतो आणि वरती MRTत गेल्यानंतर तो निकाल विरुद्ध लागतो. याचं कारण असं की वेगवेगळे बारकावे या वेगवेगळ्या अथॉरिटीजमध्ये आहेत आणि त्याचा सगळ्याचा साकल्याने विचार केला असता कित्येक वेळा ह्या ज्या काही गोष्टी असतात ह्या 1 वर्षाचा जो कालावधी हा फार स्ट्रिक्टली बघितला जातो, जो खाली विशेषतः बघितला जात नाही. आणि मग हा 1 वर्षाचा कालावधी संपून गेल्यानंतर दिलेल्या कित्येक नोटिसा या इल्लीगल ठरतात आणि पुढले मग सगळे परिणाम होतात. आता ह्या एकत्र कुटुंबाची जी व्याख्या आहे म्हणजे याच्यामध्ये 32 फ मध्ये अजून एक बारीकसा त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ह्या दोन्हीमध्ये म्हणजे 32 फ च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात हे जे अज्ञान, विधवा, मानसिक वगैरे हे जे सांगितले त्याच्यात एकत्र कुटुंब जर असेल तर एकत्र कुटुंबातील कुठलीही व्यक्ती अशा असमर्थतेमध्ये असेल, विधवा, अज्ञान वगैरे, तर त्या सगळ्या व्यक्ती पूर्णपणे त्या डिसेबिलिटीतून बाहेर पडल्याशिवाय ही विक्री होत नाही. पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की एकत्र कुटुंब ही संकल्पना हिंदू समाजामध्ये आहे, मुस्लिम समाजामध्ये नाही. त्यामुळे मालक जर मुस्लिम असेल, लँडलॉर्ड किंवा कुळ मुस्लिम असेल, तर नंतर तो म्हणजे आपण वकील मंडळी त्याचा आधार नाही घेऊ शकत की एकत्र कुटुंबाची डिसेबिलिटी ही अशी होती त्यामुळे त्याच्यातले सगळेजण त्या डिसेबिलिटीतून बाहेर पडले नव्हते. आणि ही एक महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. 32 फ नंतर मग 32 ग हा जो आपण जमीन खरेदी करतो कुळ त्याच्याविषयीचा कलम आहे. 32 ग प्रमाणे कृषक दिनानंतर म्हणजे 1457 नंतर मामलेदाराने मालक आणि कुळांना नोटिसा द्यायला पाहिजे आणि त्या दिलेल्या नोटिसा नंतर त्यांनी किंमत ठरवली पाहिजे. त्या दोघांची समोर बोलवून त्यांना यायचं, हजर व्हायचं असेल तर त्यांनी हजर होऊन त्यांच्याशी चौकशी करून ती किंमत ठरवली पाहिजे. ती किंमत त्यांनी भरली पाहिजे आणि नंतर त्याप्रमाणे कुळ व मालक यांच्यामध्ये ती किंमत भरल्यानंतर ती विक्री होते. परंतु इतक्या जमिनी इतके कुळ असल्यामुळे कित्येक वेळा अजूनही असं दिसून येतंय की कृषक दिनापासून लोक कुळ आहेत, कुळ लागलेले आहेत, कित्येक वेळा किंमत ठरलेली आहे, कित्येक वेळा किंमत भरलेली नाही आणि अजूनही इतर अधिकारात 12 हप्ते भरणं, 6 हप्ते भरणं, 18 हप्ते भरणं अशी नोंदी आहेत आणि किंमत भरली गेलेली नाही. तर अशा वेळी मग 32 ग चा आपण अर्ज देतो की याप्रमाणे 32 ग ची किंमत ठरवून मिळावी. आता ही 32 ग ची किंमत जी काही ठरवून मिळावी असा अर्ज दिला जातो किंवा किंमत ठरवली जाते. त्याच्यामध्ये पुन्हा अजून एक प्रकारे किंमत भरली जाऊ शकते. ती म्हणजे मालक आणि कुळ हे परस्परांशी बोलून जी काही किंमत त्यांच्यात ठरेल ती ठरवू शकतात. मग ती मामलेदारासमोर त्यांनी सांगायची असे की बाबा अशी किंमत ठरली. त्यावेळी मामलेदार हे चेक करतो की ही जी काही किंमत ठरली वाजवी आहे का कुळाकडून जास्त रक्कम मालक घेऊ बघतोय आणि मग त्याला ती योग्य वाटली की त्यानुसार तो ते मंजूर करतो आणि त्याप्रमाणे ती विक्री होते. काही वेळा कुळाकडून मालक खरेदी खात्याने जागा घेतो किंवा कुळ मालकाकडून म्हणण्यापेक्षा कुळ मालकाकडून खरेदी खात्याने जागा घेतो. तसे देखील खरेदी होऊ शकतं. पण त्याच्याकरता ती जी इरेग्युलरिटी आहे किंवा या प्रकारे झालेली जी काही तांत्रिक चूक आहे ती मामलेदाराकडे अर्ज देऊन त्याचा काहीतरी दंड असेल, दंड म्हणजे फारसा नसतो पण तो दंड भरून ते रेग्युलराइज करता येतं. त्यामुळे अशाही प्रकारे 32 ग नुसारची विक्री होऊ शकते आणि कुळ मालक बनू शकतो. त्यानंतर येतं 32 म चं प्रमाणपत्र. याप्रमाणे 32 ग चे हप्ते ठरले,
32 किंमत ठरली की ती किंमत त्या हप्त्यात भरली की ते 32 प्रमाणपत्र दिलं जातं आणि ते त्या मिळकत त्या कुळाची झाल्याचा कन्क्लुझिव्ह प्रूफ किंवा खरेदी खतासारखं त्याला मालकी हक्क प्रदान करण्याचा तो एक दस्त असतो. परंतु कुळाने जर किंमतच भरली नाही किंवा वारंवार त्याला सांगून जर तो किंमत भरत नसेल किंवा हप्ते लावून दिले तरी ते भरत नसेल तर ती जमीन तो जो काही विक्री आहे कृषी त्या कुळाच्या नावाची ती रद्द होऊ शकते. हे देखील एक कारण कित्येक वेळा आपण बघतो की कुळ किंमत भरायचे असतात पण दुर्लक्ष केलं जातं आणि नंतर मग तो मालक पुन्हा इकडे येतो आणि मग तो 29 खाली सेक्शन 29 खाली ताबा मिळण्याचा अर्ज देतो. त्यावेळी कुळाला जाग येते. असं कित्येक वेळा झालं आणि तो मग त्याच्यावर बोट ठेवतो की या माणसाने कुळाचे हप्ते भरलेले नाहीत त्यामुळे ही डिफॉल्ट झालेला आहे म्हणून जागा मला परत मिळाली. त्याचप्रमाणे 40 सेक्शन हाही एक महत्वाचा सेक्शन आहे. कुळ मरण पावला तर कुळ वहिवाट पुढे चालू राहण्याकरता हा 40 सेक्शन आहे. म्हणजे मुळात कुळ हक्क हा वंशपरंपरा चालणारा किंवा जसं आपण त्याला म्हणतो की वडिलोपार्जित हक्क आहे असा तो हक्क नाहीये. परंतु त्या 40 प्रमाणे मयत जो असेल कुळ त्याच्याकडे ज्या शर्ती व अटीवरती ती जमीन असेल त्याच शर्ती व अटींवरती त्याच्या वारसांपैकी जो वारस ती जमीन मालकाकडून शर्ती अटीने कसायला तयार असेल असा माणूस किंवा ते सगळे वारस हे कुळ म्हणून ठेवले जातात किंवा राहू शकतात. त्याचप्रमाणे पुढला कलम आहे 43. त्याच्यामध्ये आहे 43 एकेकाळी खूप प्रसिद्ध होता. हस्तांतरणास प्रतिबंध. म्हणजे कुळकत्याची जागा असेल तर 43 खाली हस्तांतरणास प्रतिबंध असल्यामुळे कुळकायद्याची परमिशन काढणं आणि त्यानंतर ते खरेदी खत करणं किंवा जो काही व्यवहार असेल तो करणं ही खूप चांगल्या प्रकारे म्हणजे सुरुवातीला वकिलांना म्हणजे ज्युनियर वकिलांना चांगला हात देणारी प्रक्रिया होती. परंतु दुर्दैवाने आता असं झालंय की ज्यामध्ये 10 वर्षापूर्वीचं 32वं प्रमाणपत्र असेल अशा सगळ्या केसेसमध्ये नवीन कायद्यात दुरुस्ती आल्यामुळे कुळकार्य परमिशनची आवश्यकता राहिली नाही. त्यामुळे आता फक्त 10 वर्षाच्या अलीकडलं जे 32वं प्रमाणपत्र असेल त्याच्याकरताही 43 खालची परमिशन लागते. परंतु बऱ्याच जणांनी म्हणजे मी देखील काढले 43च्या परमिशन पूर्वी सरसकट काढल्या जायच्या आणि मामलेदार यांच्याकडे तो किंवा प्रांत कलेक्टर यांच्याकडे ते अधिकार होते. त्याच्यानंतर हे जे 32 नुसार विक्री मध्ये अजून एक आडवी येणारी गोष्ट आहे 43A. 43A हा सेक्शन बागायती ज्या जागा आहेत त्याची विक्री कुळकायद्यानुसार होणार नाही. याच्याकरता म्हणजे मगाशी मी सांगितले कृषक दिनी 1457 डीम परचेसर ज्या दिवशी कुळ कसत होता त्या दिवशी तो 1457ला मालक झाला. परंतु बागायती लँड्स याच्यामध्ये आपल्या कोकणाच्या भागात नारळ सुपारीच्या बागा या बागायती लँडमध्ये येतात. यांची विक्री कुळकायद्यानुसार होऊ शकत नाही. याच्याकरता हा 43A सेक्शन आहे. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली फ्रुट्स हा शब्द जो आहे त्याच्यावरती फ्रुट्समध्ये बिटल नट्स म्हणजे सुपारी आणि कोकोनट्स म्हणजे नारळ हे देखील फ्रुट्स आहेत असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि त्यामुळे 43 सेक्शनमध्ये जी जागा असेल म्हणजे 43A मध्ये जी जागा बागायती असेल तर कित्येक वेळा आपण अर्ज देतो की 43A मधल्या जागेची 32 व्हावं किंवा आम्हाला 32 नुसार किंमत ठरवून मिळावी. परंतु 43च्या जागेमध्ये बागायती जागेमध्ये अशा प्रकारे विक्री होत नाही. मालक राहतो कुळ राहतो. तशीच 43क जी जागा नगरपालिका क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामध्ये कुळ लागू शकेल. परंतु 31 ते 32 पर्यंतची जी काही सेक्शन्स आहेत ती तिथे लागू होत नाहीत. आता 32 हे देखील त्याच्यातच येतं. त्यामुळे त्या जागांची विक्री होऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या ज्या काही 43A 43C किंवा 32F हे ह्या 32ला छेद देणारे काही कलम आहेत. आता कुळ म्हणून लागणं जसं आहे किंवा कुळ कायद्यानुसार कुळ मालक होणं किंवा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हा सोशल रिफॉर्म देणारा कायदा आहे. तर मग कुळ लागल्यानंतर मालक म्हणून जर आपण मालकाच्या बाजूनी जर वकील म्हणून आलो किंवा बघितलं
तर कुळ हक्क समाप्त करता येत नाही का, किंवा कुळाला काढून टाकता येणार नाही का? त्याच्याकरता फार थोड्या तरतुदी या कायद्यामध्ये आहेत. एक म्हणजे कलम 14. कलम 14 मध्ये 31 मे हा दिवस त्यांनी धरला की 31 मे कुठल्याही वर्षाचा, त्याच्यापूर्वी खंड व मक्ता, खंड म्हणजेच तो मक्ता न दिल्यास अशी कुळ वहिवाट रद्द करण्याचा किंवा कुळ हक्क नष्ट करण्याचा अर्ज देता येईल, किंवा जमिनीस कायम नुकसानी होईल अशा प्रकारची काही कृत्य त्या कुळाने त्या जमिनीबाबत केलं तर असा अर्ज देता येईल, किंवा दुसऱ्याला त्याला दिलेली जमीन दुसऱ्या एखाद्या माणसाला त्यांनी पोटकुळ म्हणून कसायला दिली असेल, म्हणजे थोडक्यात तो शर्तभंग झाला, तर ती जागा तो मालक परत मागू शकेल, किंवा स्वतः कुळ ती जमीन कसायला असमर्थ झाला, त्यांनी जर कुळ म्हणून कसवणूक करण्यासाठी जागा घेतली आणि तो असमर्थ झाला तर ती जागा मालक परत मागू शकेल, किंवा शेती अथवा संलग्न व्यवसाय सोडून अन्य कारणासाठी त्यांनी जर वापरले, उद्या त्याला एखादी जागा शेती करण्यासाठी दिली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी 4 रूम्स पाडल्या, बागायत गार्डन केली आणि त्या 4 रूमचं लॉजिंग करून सुरुवात केली आणि त्यांनी मालकाने मात्र त्याला कुळ म्हणून जागा दिलेली आहे, तर हे कायद्याला मान्य नाही. आणि म्हणून मग अशा जागांमध्ये ती मालकाला अर्ज देऊन त्याचे कुळ वहिवाट रद्द करता येईल. पण परत इथे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक बारीकसा प्रॉब्लेम असा आहे की अशा प्रकारे त्याचा कुळ हक्क नष्ट करायच्या ऐवजी करायच्या वेळी त्या जमीन मालकाने कुळाला त्याची कुळ वहिवाट समाप्त का करतोय आणि कशा प्रकारे त्यांनी काय चूक केली आहे याच्याबद्दल 3 महिन्याची मुदतीची नोटीस द्यायची असते. आणि अशा प्रकारे त्या कुळाला ती नोटीस दिली आणि तरी देखील कुळाने 3 महिन्यात त्यांनी केलेली चूक, म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणाला जागा दिली असेल ती परत न घेतली, त्याच्याकडे ठेवून दिली, त्यांनी जे काही त्या जमिनीचा काही वेगळा वापर चालू केला असेल तर तो तसाच चालू ठेवला, तर ह्या 3 महिन्याच्या नोटीसनुसार त्यांनी अशी चूक सुधारली नाही तर मग तो अर्ज देता येईल. पण ती चूक सुधारली तर तो अर्ज देता येणार नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा प्रो कुळ कायदा आहे, हा मालकांना जास्त काही त्याच्यामध्ये स्कोप ठेवत नाही. त्यानंतर कलम 15 जो आहे हा सरेंडर ऑफ टेनन्सीचा आहे. कुळाला जागा कसणं शक्य नसेल किंवा काही अन्य कारणाकरता त्यांनी मालकाशी काही तडजोड झाली तर तो ती जागा मालकाला सरेंडर करणं म्हणजे सोडून, मालकाच्या लाभात सोडून देऊन कुळ हक्कच नष्ट करू शकत होता. परंतु ह्याच्यात अजूनही आपण कित्येक वेळा असे अर्ज दिलेले बघतो की सेक्शन 15 खाली सरेंडरचे अर्ज, परंतु याच्यात देखील एक स्पेसिफिक अथॉरिटी म्हणून आहे की कृषक दिनानंतर अशा प्रकारे सरेंडर करता येत नाही. याच्यामागची मुख्य भूमिका अशी की कृषक दिनी म्हणजे 1457ला या कायद्याने प्रत्येक कुळाला मालक बनवलं. आता जो मालक बनला तो त्याचा राईट कसा सोडेल? सोडला तरी देखील तो, म्हणजे जसं एखादं खरेदी खत झालं की मी खरेदी खत एखाद्याच्या नावाने करून दिलं की त्या दुसऱ्याला त्याचा राईट मिळाला, तर मग परत तो त्याचा राईट मी कसा सोडणार? अशा प्रकारे हा जो सेक्शन 15 आहे याच्यामध्ये कृषक दिनापूर्वीचा जर हे असेल, कुळ हक्क सोडायचा असेल, सरेंडर करायचा असेल तर तो सेक्शन 15 आहे. आता तो वापरला जातो. 2004लाही सरेंडर झालेले आहेत, 2014लाही झालेले आहेत, 2018लाही झालेले आहेत. ठीक आहे, तो विषय अजून वेगळा, परंतु ते सरेंडर जो आहे हा सेक्शन 15चा आहे. त्यानंतर 43(1)(ब) हा जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये हा तो सैन्य दलातील जो काही नोकरीस असलेला लँडलॉर्ड असेल त्याच्याकरता कुळ हक्क नष्ट करण्यासाठी व कुळाकडून जागा घेण्यासाठीचा तो सेक्शन. आता त्यात देखील बघा की असा लँडलॉर्ड म्हणजे सैन्य दलातील नोकरी करत असलेला हा जर त्याची नोकरी संपवून इथे आला आणि मग त्यांनी असा अर्ज द्यायचा असेल तर त्याची नोकरी ज्या दिवशी तो सोडेल, त्याला काढलं जाईल किंवा तो रिटायर होईल किंवा तो कायमची रजा काय व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन येईल, तेव्हापासून 2 वर्षाच्या कालावधीत त्याला आपल्याला ती जागा हवी अशी नोटीस द्यावी लागणार आणि मग त्याला ती जागा मिळू शकेल. आणि समजा तो वारला, ड्युटीवर असताना वारला किंवा अन्य कारण, तर तो वारल्यापासून त्याच्या वारसाने तो वारल्या दिवसापासून 2 वर्षात अशा प्रकारची नोटीस द्यायला पाहिजे. आणि ती जर दिली नाही तर 2 वर्षाची मुदतीनंतर ते परत त्याची नोटीस देऊ शकत नाही.
त्यानंतर एक कलम आहे सेक्शन 29. हा 29 ताबा मागण्याचा अर्ज देण्याचं सेक्शन आहे. आता हा ताबा केव्हा मागता येईल की मगाशी म्हटल्याप्रमाणे कुळाने जे काही डिफॉल्ट आहेत ते केले आणि त्याची कुळ हक्क नष्ट झाला तर त्याच्याकडून जमिनीचा ताबा घेण्यासाठी हा 29 सेक्शन आहे. आणि तो देखील असा हक्क प्राप्त झाल्यापासून मालकाने 2 वर्षाच्या कालावधीत अर्ज द्यावा असं सांगतो. कुठेही असा अर्ज कधीही द्यावा, कितीही दिवसांनी द्यावा, कितीही वर्षांनी द्यावा असं नाही. त्यामुळे एक ते मगाशी 32 मधले काही तरतुदी सोडल्या तर इथे बाकीचे सगळे कायदे हे स्ट्रिक्टली मालकांना जागा परत जाऊ नये याकरता कुळांचं संरक्षण करतायत असं आहे. ह्याच्या पुढले सेक्शन्स आपण बघणार आहोत ते साधारण आपल्याला नेहमी जे काही लागतात त्यातले म्हणजे 70B, 71, 72, 72A, 74, 76 आणि 79. 70B हा सगळ्यांनाच माहिती आहे. 70B चे अर्ज मामलेदाराकडे देऊन कुळ लावण्यासाठी बऱ्याच वेळा असे अर्ज दिले जातात. आता 70B चा अर्ज जो आहे त्याच्यामध्ये 70B हा कलम बघितला त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळ्या सेक्शन्स आहेत, सॉरी पोट कलम आहेत. त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला शेतकरी ठरवणं तो ऍग्रिकल्चरिस्ट आहे की नाही हे एक मामलेदाराचं त्याच्यामध्ये कर्तव्य म्हणण्यापेक्षा त्याला एक तो अधिकार आहे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती कुळ आहे किंवा कुळ नाही हे ठरवण्याचा देखील मामलेदाराला अधिकार हा त्याच्यामध्ये आहे. आता बघा याच्यातले ऍग्रिकल्चरिस्ट आहे की नाही म्हणजे परत ऍग्रिकल्चरच्या डेफिनेशनकडे जावं लागणार. म्हणून मगाशी मी सांगितलं होतं की यातला प्रत्येक डेफिनेशन सेक्शन 2 मधल्या गोष्टी ह्या प्रत्येक कलमामध्ये येत असल्यामुळे डेफिनेशन समजून घेणं महत्वाचं आहे. आणि इथे अजून एक ह्या 70B जोडून मी एक आपल्या वकिली व्यवसायात साधारण हत्यार म्हणून वापरला जाणारा सेक्शन सांगेन ते आहे सेक्शन 85. आता 85 जे सेक्शन आहे 85A याच कुळ कायद्यातलं हे बहुतांशी करून वापरलं जातं ते जेव्हा एखादा दावा होतो त्यावेळी जी काय अनेक 7-11 पासून जी सगळी हत्यारं आम्ही दिवाळी वगैरे वापरतो त्यातलं एक 85 कलम हे की बाबा ही जो दावा आहे त्याच्यामधला मुद्दा हा तो व्यक्ती कुळ आहे की नाही हे ठरवण्याकरता आहे आणि तो अधिकार केवळ आणि केवळ मामलेदाराला आहे. त्याच्या व्यतिरिक्त दिवाणी कोर्टाला तो अधिकार नाही. म्हणून 85A नी तो मुद्दा त्या मामलेदाराकडे रिफर करावा असा अर्ज दिला जातो आणि तो 85A हा 70B संलग्न म्हणजे 70B मामलेदाराला जे अधिकार आहेत हे दिवाणी कोर्टाला नाही. मग कित्येक वेळा असा अर्ज देऊन तो दावा पेंडिंग राहतो आणि तो मनुष्य कुळ आहे की नाही हे ठरवण्याकरता 85A नुसार तो मामलेदाराकडे रिफर केला जातो. माझ्या माहितीप्रमाणे मी प्रॅक्टिसला येण्यापूर्वी देखील काही दाव्यांमध्ये जे 85 चे रेफरन्स झालेले आहेत त्याचे आज तागायत पुढे त्या मामलेदारांकडून काय आलेलं नाहीये. कित्येक वेळा कोर्ट मला विचारतं की याच्यात काय झालंय नक्की सांगा. त्यावेळी कुठेतरी बघितलं तिथं मामलेदाराकडे काही निकाल लागलेला असतो ते वरती कुठे प्रकरण गेलेलं असतं परंतु ते काही त्याचे रिपोर्ट्स काही आलेले नसतात. आता या 70B प्रमाणे जे काही अर्ज द्यायचे असतात त्याच्यामध्ये 70B करता आता इथे अजून एक मला सांगावं लागेल की हे ज्या काही प्रोसिडिंग्स चालतात कुळ कायद्याखालच्या ह्या मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार गव्हर्न होतात. इथे CPC लागणार नाही तर मामलेदार कोर्ट ऍक्ट लागेल. आता मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये असलेल्या मुदतीच्या तरतुदी ज्या आहेत त्या इथे लागतात. त्यामुळे कॉज ऑफ ऍक्शन पासून 6 महिन्यात अर्ज देणं महत्वाचं असतं. मग तो कुठलाही मामलेदार कोर्ट ऍक्ट खालच्या कुठल्या कलमाखालचा अर्ज असेल किंवा ह्या कुळ कायद्यामधला असेल तर कॉज ऑफ ऍक्शन पासून 6 महिन्यात तो अर्ज देणं महत्वाचं आहे. त्यानंतर तो देता येत नाही. आता कॉज ऑफ ऍक्शन हे कुठलं तर त्याच्यावरती देखील वेगवेगळ्या अथॉरिटीज आहेत. त्यामुळे मी मगाशी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मी म्हणेन तसंच ते कॉज ऑफ ऍक्शनच्या बद्दलचा तरतूद असेल असं नाही. पण साधारण काही गोष्टी वेळा कॉज ऑफ ऍक्शन्स ही रिकरिंग असतात किंवा सारखी होत असतात म्हणजे तर काही वेळा ती एकदाच घडून जातात. आता साधारण उदाहरण म्हणजे एखाद्या माणसाकडे एक जागा कुळ म्हणून आहे आणि मालक तिथे आला किंवा त्याचं असं म्हणणं असेल की मी कुळ आहे आणि मालक तिथे आला आणि तो म्हणाला की ही जागा तू खाली कर. हा प्रकार घडला तो निघून गेला म्हणून लगेच 70B दाखल करायचं का
ते कॉज ऑफ ऍक्शन दाखवून. तर काही वेळा असं धरलं जातं की बाबा त्यानंतर तो परत आला किंवा ते जर काही गंभीर त्याला हानी पोचली नाही तोपर्यंत त्याने नाही केलं तरी चालेल. पण काही वेळा असं धरलं जातं की नाही, तो मालक आला आणि त्यांनी जागा खाली कर सांगितलं म्हणजे याचा अर्थ त्याने डिनाय केलं, म्हणजे तेच कॉज ऑफ ऍक्शन धरून त्यांनी 70चा अर्ज देणं आवश्यक होतं. काही वेळा असं म्हटलं जातं की गंभीर प्रकारचा आघात म्हणजे उद्या मालक आला, त्यांनी याला मानगुटीला धरून बाहेर काढलं आणि स्वतःचा ट्रेलर स्वतःचा नांगर त्या शेतात चालवायला सुरुवात केला आणि याने ताबा घेतला, तर मग ते कॉज ऑफ ऍक्शन हे योग्य कॉज ऑफ ऍक्शन किंवा तिथे गंभीर आघात झाल्यामुळेच कॉज ऑफ ऍक्शन धरावं असंही काही वेळा म्हटलं जातं. अथॉरिटीज ह्या वेगवेगळ्या येत असतात, पण 70 व खालचा साधारण मुदत ही 6 महिन्यात तो अर्ज दिला पाहिजे ही आहे. हे आपण वकील वर्गाने डोक्यात ठेवलं की झालं. त्याच्या पुढलं सेक्शन 71 मध्ये हा जो काही मामलेदाराकडे याचे अर्ज असतात किंवा यातला जो अर्ज आहे तो त्याच्यामध्ये काय असायला हवं 70 अर्जात त्याच्याबद्दलचा आहे 71 सेक्शन. त्याच्यामध्ये अर्जामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की त्यात दोन्ही पक्षकारांची नावं, वय, त्यांचा व्यवसाय आणि निवासाचा कायमचा पत्ता, त्यानंतर वाद मिळकत कुठली आहे त्याचं योग्य वर्णन, त्यानंतर वाद कारण किंवा कॉज ऑफ ऍक्शन कधी आणि कसं घडलं ते द्यायला पाहिजे, त्यानंतर कागदांची यादी आणि साक्षीदारांची यादी, आणि नुसती साक्षीदारांची यादी नाही, ते साक्षीदार हे तुम्ही आणणार आहात की तुम्हाला त्यांच्याकरता समन्स काढायला पाहिजे असं त्याच्यामध्ये नमूद पाहिजे. आणि मग अन्य आवश्यक तपशील अशा प्रकारच्या स्वरूपात तो अर्ज असतो, म्हणजे अर्ज असावा असं त्या सेक्शन 77 मध्ये म्हटलेलं आहे. 72 मध्ये ह्या ज्या काही सगळ्या प्रोसिडिंग्स आहेत कुळ कायद्यानुसार, ह्या सगळ्या प्रोसिडिंग्स मामलेदार कोर्ट ऍक्ट खाली गव्हर्न होतील म्हणून हा सेक्शन 72 सांगतो, म्हणजे त्याला सगळीकडे तो मामलेदार कोर्ट ऍक्ट मधल्या तरतुदी लागू होतील. 72A मध्ये कलेक्टरकडून ह्या प्रोसिडिंग्स इकडून तिथे ट्रान्सफर करण्याचा जो काही अधिकार आहे तो 72A आहे. आता कित्येक वेळा असं होतं की एखाद्या कामामध्ये आपल्याला असा अनुभव येतो की तो काही तहसीलदार किंवा मामलेदार जो असतो हा काही विशिष्ट प्रकारे निकाल देतोय किंवा विशिष्ट वादी किंवा प्रतिवाद्यांच्या बाजूनी फेवरेबल निकाल देतोय, त्यात काही राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून तो काही वेगळ्या प्रकारे निकाल देतोय. तर अशा वेळी आपल्याला कलेक्टरकडे ट्रान्सफरचा अर्ज करता येतो आणि मग अशा प्रकारचा तो जो काही ट्रान्सफरचा अर्ज त्यानुसार तो त्या मामलेदाराकडून ते प्रोसिडिंग काढून अलिबागचा असेल तर पेणकडे पाठवा, रोह्याला पाठवा किंवा अन्य मामलेदाराकडे पाठवावं अशी मागणी करता येते. आणि त्याच्याकरता हा 72 महत्वाचा आहे. 72A महत्वाचा आहे. सेक्शन 74 त्याच्या पुढली अपील रिव्हिजन्स ह्याची आहेत. सेक्शन 74 मध्ये अपिलाच्या तरतुदी आहेत. सेक्शन 74 मध्ये जे काही अपील आहे ते प्रथम अपील आपण कलेक्टर, आता कलेक्टरचे डेलिगेटेड पॉवर प्रांताकडे, त्यामुळे ते अपील मामलेदाराच्या आदेशाच्या विरुद्ध आपण प्रांताकडे करतो. आणि 76 हे रिव्हिजनचं आहे. कलेक्टरच्या ऑर्डरवरती रिव्हिजन केलं जातं आणि ते रिव्हिजन MRTत होतं. आता हे जे रिव्हिजन करता MRTत म्हणजे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू ट्रायब्युनलकडे आपण जातो, तर या MRT करता लँड रेव्हेन्यू ट्रायब्युनलचा ऍक्ट आहे आणि त्यानुसार MRT मध्ये आपण मुंबईला ते प्रोसिडिंग दाखल करतो. परंतु इथे ते रिव्हिजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की सरसकट सगळ्या त्यातल्या ज्या काही तथ्य आहेत म्हणजे मुद्दे आहेत मूळ दाव्यातले किंवा अपिलातले, हे सरसकट सगळे उचलायचे आणि ते रिव्हिजन मध्ये टाकायचे आणि ते रिव्हिजन व्हायचं असं ते रिव्हिजन मध्ये करू नये. याचं कारण ते रिव्हिजन मध्ये कलेक्टरकडला निकाल कुठल्या कायदेशीर निकषावर चुकीचा आहे किंवा कायदेशीरपणामध्ये कशा प्रकारे त्रुटी आहे हे जास्त करून दाखवलं जायला पाहिजे. केवळ फॅक्ट्स वरती रिव्हिजन होत नाही किंवा कित्येक वेळा MRTत गेल्यानंतर असं दिसून येतं, कारण MRT मध्ये बहुतेक वेळा आपण मुंबईला गेलो की विरुद्ध काही वेळा मुंबईचे हायकोर्टातील जजेस, हायकोर्टातील वकील असतात, वरती MRTचे जे मेन साहेब असतात ते हायकोर्टाचे काही मुख्य साहेब हायकोर्टाचे रिटायर्ड जज असतात, त्यामुळे साधारण हायकोर्टासारखं प्रोसिडिंग चालतं. आणि तिथे मग आपला जो गावाच्या ठिकाणून किंवा तालुक्याच्या ठिकाणून जिल्ह्याच्या ठिकाणून गेलेला वकील असतो त्याला असं वाटतं की आपण कशा प्रकारे तिथे आता मांडावं, कारण तिथे सगळे कायदेशीर मुद्द्यावरती बोललं जातं बारीक सारीक, आणि ते कायदेशीर मुद्दे इतके किचकट असतात. कित्येक वेळा त्याला ते मुंबईचे वकील मोठ्या मोठ्या अथॉरिटी घेऊन येतात ज्या लेटेस्ट अथॉरिटी असतात आणि ते आपल्याकडे नसतात. बरं, त्या अथॉरिटीच्या जोरावरतीच वरती सगळं चाललेलं असतं, त्यामुळे
तिथे रिव्हिजनच्या बाबतीत हा मुद्दा जास्त लक्ष ठेवून आपण अभ्यासपूर्ण रिव्हिजन करणं आवश्यक आहे. 79 सेक्शन जो आहे तो लिमिटेशनचा आहे. अपील करण्याकरता किंवा रिव्हिजन करता जो काही लिमिटेशन आहे हे ह्या कायद्याप्रमाणे 60 दिवसाचं लिमिटेशन आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की हे 60 दिवसाचं जे लिमिटेशन आहे हे ऑर्डर झाल्यापासून 60 दिवस आहे. आपण जर MLRC महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मधलं लिमिटेशन बघितलं किंवा तो सेक्शन बघितला तर तो माहिती झाल्यापासून 60 दिवसात आहे. हा महत्वाचा फरक आहे. ऑर्डर झाल्यापासून 60 दिवस, माहिती झाल्यापासून 60 दिवस. रेव्हेन्यू खात्यामधले हे दोन्ही प्रकरणं असतात. रेव्हेन्यूमध्ये काम करताना आपल्याला हे दिसतं की कधीही त्यांची इंटिमेशन वेळेवर येत नाही, कधी निकाल कधी झाले ते कळत नाही, निकाली पडलेल्या कामात कित्येक वेळा निकालच दिले जात नाही किंवा दिले गेले तर ते कळवले जात नाही. अशा वेळी MLRC प्रमाणे आपण म्हणू शकतो की बाबा आम्हाला निकाल आत्ता कळला, निकाल झाला 2017ला, कळला मला 2020ला, म्हणून मी हे अपील करत आहे ते मुलतविध आहे. परंतु हे जे कुळकायद्यानुसारचं जे लिमिटेशन आहे ते 60 दिवस फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर आहे. त्यामुळे इथे एकतर आपल्याला जागरूक राहायला हवं की निकाल काय झाला, कधी झाला हे बघत राहायला पाहिजे, जेणेकरून पक्षकाराचं नुकसान होऊ नये. आणि त्याचबरोबर जर 60 दिवसाहून जास्त दिवस झाले असतील तर त्याच्याबरोबर डिले कंडोनेशनचा अर्ज देणं हे सगळ्यात चांगलं. म्हणजे जेणेकरून हा तांत्रिक जो काही मुद्दा आहे की फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर हा आपल्या कुठे अंगाशी येऊ नये. आता त्याच्यानंतर साधारण हे जे काही 70 अर्ज वगैरे दिले जातात त्याच्यामध्ये मध्येच एखादा विषय असतो पीक पाण्याचा अर्ज. आता पीक पाण्याचा अर्ज म्हणजे काय किंवा पीक पाण्याचा अर्ज देण्यामागचा उद्देश काय. तर आता पीक पाहणी म्हणजे आता परत आपल्याला थोडंसं सातबाऱ्याकडे बघायला लागेल. सातबाराचा उतारा आपण बोलताना सहज बोलून जातो, पण त्या सातबाराच्या उतारामध्ये 7, 7 आणि 12 असे 3 उतारांचा तो एकत्रित उतारा असतो. 7 म्हणजे तुमच्या डाव्या बाजूचा कॉलम, 7 म्हणजे उजव्या बाजूचा छोटा उभा कॉलम आणि त्याच्या खाली आडवा कॉलम जो असतो तो 12. त्या 12 मध्ये प्रत्यक्ष ताब्यात मिळकत कोणाची आहे, भोगवणाधारक कोण आहे, तिथे पीक काय याचं विवरण ह्या 12च्या उतार्यात असतं. तोच तो पीक पाण्याचा उतारा. एखादा माणूस माझी जमीन आहे पण कसतोय दुसरा, तर पीक पाण्याला प्रत्यक्ष कोण कसतोय त्याची नोंद असते आणि ती ग्राह्य धरली जाते. कित्येक वेळा असं होतं की मालक सातबाऱ्यावरती मालक असतो पण कसणारा माणूस दुसरा असतो, तर ते नाव त्या पीक पाण्याला असतं. आता 70 मध्ये अर्ज देताना किंवा कुळ ठरताना मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला दाखवायला लागतं की ती जमीन मी कसतोय. आता ती कसतोय जमीन तर आजूबाजूचे शेतकरी आणणं किंवा हा एक पुरावा झाला, परंतु त्याचबरोबर पीकपाणी सदरी नाव असणं हा एक महत्वाचा त्याच्यामध्ये पुरावा होऊ शकतो की पीकपाणी सदरी सलग 2 ते 3 वर्ष जर नाव असेल तर तितकी वर्ष तरी निदान ह्याची कसणूक आहे किंवा तो ती कसतोय हे दाखवणारा तो पुरावा असतो. त्याचबरोबर पीकपाण्याकरता अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पीकपाणी कित्येक वेळा आपण अर्ज देतो याची पीकपाणी करण्यात यावी. त्या जमिनी काही वेळा शेती नसतात, बागायती असतात. तर मग ती जी पीकपाण्याची जी काही व्याख्या आहे त्याच्यामध्ये ग्रोईंग क्रॉप किंवा स्टँडिंग क्रॉप असा शब्द आहे. त्याचा अर्थ की शेतात उभं असलेलं पीक, झाडावरती असलेली फळं, नारळ, सुपारी किंवा अशा बागायती ह्यांना सीझन म्हणजे जो काही लावणी कापणी हा काही प्रकार नसतो आणि त्यामुळे त्याची पीकपाणी करता येत नाही. पीकपाणी हे भातशेती किंवा जो काही ज्वारी, जोंधळा, बाजरी जे काय आहे तसं जे पीक उगवतं त्याचं केलं जातं. आता ह्या प्रकारे हा कुळ कायदा साधारण ज्याप्रमाणे मी आता सगळं त्याचं विवेचन करून सांगितलं त्याप्रमाणेचा तो कुळ कायदे तरतुदी आहेत. तर याच्याविषयी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याने ते जरूर विचारावे. ज्या ज्या प्रकारे मला त्याचं समाधान झालं त्याप्रमाणे मी सांगेन. परेश घरत त्यांचा प्रश्न आहे, कुळ कायद्यानुसार जमीन मैताकडून वारसाकडे आली पण एका वारसाचे नाव फेरफारानुसार लागले आणि त्या एका वारसाच्या एकट्याचे नावे 32 झाले तर बाकी वारसांना हक्क त्या जमिनीत मिळतो का? त्या उर्वरित वारसांची नावे लागू शकतात का? आता ही मैताकडून जमीन वारसांकडे आली म्हणजे त्याचे सगळे वारस ती जमीन कसत होते का हा एक मुद्दा. आणि
तो जो एकाचं नाव लागलं ते फेरफारला लागताना एकुपू म्हणून लागलं का, हा एक महत्वाचा मुद्दा त्यात बघण्यासारखा आहे. कित्येक वेळा काय होतं की 4 भाऊ असतात, त्यातला एक भाऊ स्वतःचं नाव एकत्र कुटुंब पुढारी म्हणून किंवा त्यात तो मोठा असल्यामुळे त्याचा तो लावून घेतो, आणि तो वारल्यानंतर इतरांची नावं लागायच्या ऐवजी, म्हणजे एकुपू असे 2 असताना देखील इतरांची नावं लागायच्या ऐवजी त्याच्याच एकट्याच्या वारसांची नावं लागतात आणि मग ती विक्री होते. जर अशा प्रकारे झालेलं असेल, एकुपू म्हणून नोंद असेल आणि एकट्याचं नाव लागलं असेल, 32 मध्ये नाव झालं असेल, तर ते 32 मग मगाशी म्हटल्याप्रमाणे एकत्र कुटुंब देखील कुळ असू शकतं. त्यामुळे ती जागा ही त्या संपूर्ण कुटुंबाची असल्यामुळे त्या सगळ्यांकरता तो धारण करू नये असं धरून त्याच्या वारसांची नावं लागण्यासाठी तुम्ही अर्ज देऊ शकता किंवा तशा प्रकारे तुम्ही कारवाई पुढे करू शकता. रोहित मानकवळे वकील यांचा प्रश्न आहे, कुळ कायद्यानुसार जर विधवा अशा मिळकतीमध्ये वारस असेल तर विधवा महिलेचे वारस म्हणून तिचे नाव लागते का, आणि जर नसेल लागत तर त्याला काय करावे. मिळकतीमध्ये वारस असेल तर विधवा महिलेचे नाव वारस म्हणून लागतं की, कुळकानुसार जर विधवा अशा मिळकतीचे वारस असेल तर विधवा महिलेचे वारस म्हणून नाव लागायला काही प्रत्यय मला दिसत नाही. कारण असं कुठे विधवा आहे म्हणून तिचं नाव लावू नये असं काही मला तरी अजून काही दिसणार, म्हणजे आपण अगदी मध्ययुगीन काळात गेल्यासारखं अजून तरी काही मला वाटत नाही. त्यानंतर ॲडव्होकेट संदीप परकर वकिलांचा प्रश्न आहे, कुळांचा 32 गचा अर्ज हा तहसीलदार यांनी मिळकत बागायती असल्यामुळे फेटाळला, त्यावर कोणतेही अपील केले गेले नाही व सदर कुळ हे मयत असून त्यांची वारस नोंद झाली नाही, तसेच ते मिळकत कशीच नाही, त्यामुळे मिळकतींचे मालकांना सदर मिळकतीमधून कुळ संपुष्टात आणण्याकरता काय करता येईल. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी 29 खाली प्रोसिडिंग चालू करावी की हा जो काही त्यांचा कुळ हक्क आहे, ते वारलेले आहेत त्यांच्यापैकी कोणीही पुढे येऊन 40 प्रमाणे कुळ म्हणून कसण्यास आलेलं नाही, त्यामुळे जागेचा ताबा आम्हाला द्यावा. सेक्शन 29 त्यांनी जरूर बघावा. निकेत चवरकर वकील यांनी विचारलेले आहे, कलम 63 नुसार विक्री परवानगी न घेता वर्ग 2 असलेल्या मिळकतीचे हस्तांतरण झाले असेल तर सदरचा व्यवहार नियमित करण्याचा अधिकार तहसीलदारांना आहे का, नवीन दुरुस्तीमध्ये काही तरतूद आहेत का. 63 नुसार विक्री परवानगी न घेता झालेला असेल वर्ग 2 ची तर तो रेग्युलराइज करता येतो. नवीन दुरुस्तीमध्ये तरतूद आहे का ती मला आता परत त्या ऍक्टमध्ये बघायला येते, का आपल्याला वेळ नाही. तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, आपण दोघं मिळून हा नक्कीच याच्यावरती नवीन तरतूद काय आहे ती बघून सांग. अजून आहे प्रसाद पाटील साहेबांचा प्रश्न आहे, 32 ग किंवा 70 ब खाली कुळाने केलेल्या अर्जाच्या सुनावणीच्या कार्यपद्धतीबाबत कायद्याच्या तरतुदी काय आहेत, यात तोंडी पुरावा उलटवावी संधी पक्षांना असते किंवा नाही. हो, 32 ग किंवा 70 ब याच्या सुनावणीची कार्यपद्धती बघायची मी सांगितल्याप्रमाणे मामलेदार कोर्ट ऍक्ट प्रमाणेच आहे, आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये याबाबत पुरावा देताना साक्षीदार तपासणं, त्याच्यानंतर त्यांचा उलट तपास होणं, त्याच्यानंतर युक्तिवाद होणं, या सगळ्या गोष्टी त्या मामलेदार कोर्ट ऍक्ट प्रमाणे जसं आपण प्रोसिडिंग करतो तसं होतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी संधी पक्षकारांना आहे. ॲडव्होकेट यश म्हात्रे यांनी विचारले, साधे कुळ म्हणून एका व्यक्तीच्या नावाची नोंद इतर अधिकारात झाली, परंतु काही वर्षांनी ती व्यक्ती मयत झाली, त्यांना कोणताही वारस नाही, मग त्यांच्या पश्चात भावाची मुले साधे कुळ किंवा संरक्षित कुळ म्हणून नोंद होऊ शकते का. आता सेक्शन 40, जर लँडलॉर्ड आणि हे कुळ यांच्यामध्ये एखादा व्यक्ती त्या हक्कात जर कुळ म्हणून राहायला तयार असेल किंवा कुळ म्हणून ती जागा कसायला तयार असेल तर तो कुळ होऊ शकतो. तर मगाशी म्हटल्यामुळे हा इनहेरिटेड राईट नाही, तरी देखील अमुक अमुक मयत आहे त्याला आम्ही वारस आहोत अशा प्रकारचा अर्ज देऊन बघायला हरकत नाही. ॲडव्होकेट रवी वैशंपायन, इंग्लिश आहे, इज इट सफिशियंट टू हॅव 32M सर्टिफिकेट ओनली और इट्स रजिस्ट्रेशन इज इन द HDO इज मॅन्डेटरी, प्लीज एक्सप्लेन द लीगल प्रोव्हिजन. आता हे जे 32वं प्रमाणपत्र आहे, हे 32वं प्रमाणपत्र रजिस्टर करून घेणं किंवा नोंदणं याची काही तशी आवश्यकता मॅन्डेटरी आहे असं नाही आहे. 32वं प्रमाणपत्र एकदा त्यांच्याकडून मिळालं की इट्स अ कन्क्लुसिव्ह प्रूफ. तर माझ्या अनुभवातून म्हणण्यापेक्षा माझ्या माहितीनुसार 32वं प्रमाणपत्र नोंदण्याची आवश्यकता मला वाटत नाही. ते जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला
त्या ऑफिसमधून दिल्यानंतर इट्स अ कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ रेकॉर्ड, कारण त्यांच्याकडे तो रेकॉर्ड असतोच, त्यांच्याकडे त्याची कॉपी असते. परेश घरत परत परेश घरतांचा प्रश्न आहे, in 1925 land was purchased by one person. Thereafter on 56 he created private trust for same land. Then afterwards trust was recorded on Sadbara extract in other right column by Tahsildar. In this case, what provision for recording tenants for land comes under public trust which is registered or not? In this case, what for recording tenants for land comes under public trust which is. आता याच्यामध्ये साधारण प्रश्नाचा अर्थ असा दिसतोय की पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्याच्यामध्ये कूड लागण्यासाठीचा अर्ज द्यायचा आहे, तर पब्लिक ट्रस्टला कूड लागण्याकरताचं जी काही तरतूद आहे तर तशी काही कूड त्या ट्रस्टच्या जमिनीवरती लागत नाही, तरी देखील जो काही त्याची कागदपत्र जी आहेत, म्हणजे तुमची जी प्रायव्हेट ट्रस्ट आणि तो त्या सातबारा आणि फेरफार ती घेऊन जर आपण मला भेटला तर कदाचित त्याच्यावरती आपण काय करता येईल याच्याशी पर्सनली बोलू शकतो. सुरेंद्र जोशी साहेब, समाधानकारक पुरावा म्हणजे काय द्यावा यावरही मार्गदर्शन करावे. आता यात तुमच्या समाधानकारक पुरावा ह्या श्लेष का अनुप्रास वरती आपण खाजगीत भेटल्यावरती मी तुम्हाला समाधानकारक उत्तर देऊ शकेन असं मला वाटतं, पण तरी देखील वरती प्रश्न आहे. रवी वैशंपायन, एक्सप्लेन ऑन द पॉइंट ऑफ सरेंडर ऑफ टेनन्सी. सरेंडर ऑफ टेनन्सी वरती मी मगाशी सांगितलं की असा जास्ती करून प्रभाव आहे की सरेंडर आफ्टर 1457 इज नॉट व्हॅलिड. तरी देखील सरेंडर हा प्रकार केला जातो, पण त्याच्यावरती देखील आता तो करणारे करतात ते किती व्हॅलिड किती इनव्हॅलिड हा प्रकार कसं असतं. टेनंट काहीतरी घेऊन तो सरेंडर करत असतो, मालकाचा फायदाच असतो ते सरेंडर करून घेण्यात. ह्या दोघांमध्ये मिया बीबी राजी म्हटल्यावरती कोण बोलणार, आणि म्हणून त्या सरेंडरवरती काही कोण काही त्या चॅलेंज करत असेल असं मला वाटत नाही. 32 सर्टिफिकेट 30 वर्षापूर्वीचे असेल आणि ते 32 सर्टिफिकेट 30 वर्षापूर्वीचं असेल आणि ते रजिस्टर चालू वर्षात केले असेल तर यात 43ची परमिशन घेणे गरजेचे आहे काय? 32 म्हणजे 30 वर्षापूर्वीचं आहे ना, मग त्याची रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, कारण 10 वर्षापूर्वीचं सर्टिफिकेट असेल, 10 वर्षापूर्वीचं 32 सर्टिफिकेट असेल तर त्याच्याकरता परमिशनची गरज नाही असं कायदाच म्हणजे फरक आलेलाच आहे, सॉरी अमेंडमेंट आलेलीच आहे, त्यामुळे त्याची गरज नाही. आता उद्या या मालेतलं 11वं पुष्प ॲडव्होकेट सुयोग बारटक्के साहेब हे लॉ ऑफ प्लीडिंग अंडर CPC या विषयावरती उद्या त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. तेव्हा आजच्या ह्या माझ्या वाणीला विराम देण्यापूर्वी मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि उद्या देखील ॲडव्होकेट बारटक्के साहेबांचं व्याख्यान आपल्यातले जास्तीत जास्त वकील पाहून त्याचा लाभ घेतील अशी मी आशा करतो. धन्यवाद.